ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांचे आगमन झाले आहे. सत्र मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, आंब्याचा. नमस्कार, मी अमिता कदम राष्ट्रीय 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सम्राट गणेश उत्सव मित्र मंडळामध्ये शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या मीनाक्षीताई शिंदे आलेत. आपण त्यांच्यावर जाणून घेऊया. ताई, आज आपण बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलात, काय सांगाल?
खरं तर खूप आनंद होतोय. सम्राट गणेश मित्र मंडळाचे हा 54वं वर्ष आहे आणि हे सातत्य ठेवलंय त्यांनी 54 वर्ष. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना एकत्र करून अशा प्रकारचं गणेशोत्सव साजरा करणं आणि ते पण अशा स्लम सारख्या ठिकाणी 54 वर्ष घालवणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं साक्षी पठाणे असतील आणि त्यांचे मिस्टर असतील हे तर कार्य करतच असतात. मला असं वाटतं की सहकार्यांची पण त्यांना गरज लागते, कारण राजा एकटा काम करू शकत नाही. त्याच्यासाठी त्यांना सगळ्या प्रजेची गरज लागते आणि ही जी प्रजा त्यांच्याबरोबर आहे म्हणून गेली 54 वर्ष ते काम करतायत. आणि मला असं वाटतं की त्यांचं सहकार्य, त्यांचं पाठबळ कायम या दोघांच्या मागे आहे. आणि म्हणून गेली 54 वर्ष अशा प्रकारचे कार्यक्रम ते मोठ्या उत्साहात साजरा करतायत. तर माझ्याकडून सगळ्या मंडळाला आपल्या शुभेच्छा आहेत आणि असंच काम आपण करत राहा, असेच सामाजिक उपक्रम आपण करत जा, हीच बाप्पाचरणी प्रार्थना आहे. गणेश भक्तांना काय संदेश द्याल? गणेश भक्तांना एवढंच संदेश देईल की आपला जो सण आहे, हिंदूंचा सण, मला असं वाटतं तो मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतोय, पण त्याला कुठेही गालबोट न लावता. कारण बाकी ठिकाणी आम्ही बघितले की मंडळांमध्ये दारू पिणारी पोरं, पत्ते खेळणारी पोरं आपण बघतो. तर आपल्या सणांना कुठेतरी गालबोट लागतं. आपल्या हिंदू जे सण आहेत त्या रीतीप्रमाणे आपण पार पाडले पाहिजे. समाज एकत्र करण्यासाठी आपण अशा प्रकारचे उत्सव साजरे करत असतो. तर त्याला कुठेही गालबोट न लावता एकदम चांगल्या पद्धतीने जर आपण हे उत्सव साजरे केले तर मला असं वाटतं की ती बंधुता आणि जी आपण एक युनिटी आपली असते ती सर्वांना आपली दिसेल. एवढंच ह्या प्रसंगी मी सांगू शकते. गणेश उत्सव मित्र मंडळाचे सर्व संतोष दादा पठाणे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय सांगाल सम्राट गणेश उत्सव मित्र मंडळाची आपण स्थापना केली आणि त्या अनुषंगाने आपण गणपती उत्सव साजरा करतात त्याबद्दल? सम्राट मित्र मंडळ हे या वर्षी यंदाचं हे 54वं वर्ष आहे. हे माझ्या जन्माच्या अगोदरचं हे मंडळ आहे. आणि ह्या ज्यावेळी हे मी ऐकलं, म्हणजे मी तर जन्माच्या अगोदरच मंडळ आहे की ह्या मंडळातर्फे कुस्ती वगैरे असं एक त्यावेळी इथे खेळ चालायचं सगळं काय. परंतु त्याच्यानंतर वगैरे आपण हे सम्राट मित्र मंडळाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप लोकांना आपण सेवा करतो, मदत करतो, ज्येष्ठांचा सत्कार होतो. कुठली समस्या होत असेल परत घरगुती स्पर्धा आम्ही घेतो सम्राट गणेशोत्सव मित्रमंडळाच्या माध्यमातून. आणि एकदम म्हणजे पूर्वीच्या आणि ह्याच्यात आता खूप एक बदल घडून आणलेला आहे. कार्यकर्ते खूप मेहनत घेत आहेत. आमचे सगळे मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष रामू, भरपूर कार्यकर्ते, मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही. हे सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे मंडळ आहे आणि हे कार्यकर्ते आहेत म्हणून हे मंडळ जोरात चालू आहे आणि यंग ब्रिगेड आहे सगळं. दरवर्षी आपण घरगुती स्पर्धा पण भरत असता, म्हणजे त्या लोकांना तुम्ही बक्षीस सुद्धा देत असता, त्याबद्दल काय सांगा आणि कितवं वर्ष आहे? हे यंदा 3रं वर्ष आहे आणि आम्ही स्पर्धा चालू म्हणजे केलेला आहे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचतो, ते आमच्यापर्यंत पोहोचतात आणि स्पर्धेमुळे एक स्पर्धा निर्माण होऊन प्रत्येक एक चांगलं करून दाखवण्यासाठी आमच्याकडे धडपड करतात. आणि त्यांचे बरेचसे सर्वच लोकांनी चांगलं केलेलं आहे, पण त्याच्यातनं आम्ही सर्वांना बक्षीस देऊ शकत नाही. त्याच्यातनं आम्ही 1, 2, 3 असे शोध म्हणजे आमचे जे निरीक्षक आहेत त्यांनी बघून ते बक्षीस वितरण करण्यात आले. गणेश भक्तांना काय संदेश द्याल? गणेश भक्तांना एवढंच की ह्या वर्षी भरपूर पाऊस झालेला आहे, पाण्याची समस्या दूर झालेली आहे आणि गणेश भक्तांनी एकच करायचं आहे की चांगले विचार, चांगला आदर्श ठेवायचा आहे. आणि आपण ह्या जन्मी आलो आहे, ह्या जन्मात फक्त आपल्यासाठी न जगता दुसऱ्यांसाठी पण जगावं, ह्या देवाच्या कृपेने सर्वांना एक संदेश द्यायचा आहे.